ज्याला रेकॉर्ड लागला ऐकून घ्यायची. आता बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये बेसिकली केमिस्ट्री काय असतं, तर केमिस्ट्री 10 पर्यंत भरपूर गप्पा झालेल्या असतात. सायन्स मेड अप ऑफ केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, बरोबर. तर केमिस्ट्री ही एक सायन्सची ब्रांच आहे, ज्याला आपण बेसिकली अपडेटेड सायन्स म्हणतो. आणि त्याच्यामध्ये आपण काय बघतो, कंपोजिशन. काय बघतो? कंपोजिशन. कंपोजिशनचा अर्थ काय असतो? तुम्हाला माहिती आहे कंपोजिशन कशाला म्हणतात? कंपोजिशनचा अर्थ H2O हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे. याला केमिस्ट्रीत मॅटर म्हणतात. त्याला काय म्हणतात? मॅटर. आणि हा मॅटर बनलेला आहे हायड्रोजन अँड ऑक्सिजन हे टू एलिमेंट पासून. याला कंपोजिशन ऑफ द वॉटर म्हणतात. वॉटर एक सबस्टन्स आहे, तो एक मॅटर आहे. त्यामध्ये काय काय आहे? हायड्रोजन आणि ऑक्सिजन. मग आपण म्हणणार दी वॉटर मॉलिक्यूल कंपोज ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. टू मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन अँड वन मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन. कळालं? CO2 कंपोज ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन. कळालं कंपोजिशन काय असतं? नंबर ऑफ एलिमेंट प्रेझेंट इन अ सबस्टन्स. समजला पॉइंट? हो. नेक्स्ट, स्ट्रक्चर. आता हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे ऍक्च्युली कधी बघितला तुम्ही कसा असतो? वॉटर मॉलिक्यूल दिसायला कसं असतं माहितीये का? कधी विचार केलाय वॉटर मॉलिक्यूल दिसतो कसा? लिक्विड फॉर्म. थोडं इंटरनेट शिंदे आमचं स्लो चाललाय, त्यामुळे बघून घ्यायचं. हो हो. हे बघा, वॉटर मॉलिक्यूल ऍक्च्युली 3D मध्ये म्हणजे ग्लास मध्ये किंवा जेव्हा वेपर फॉर्म मध्ये असतो तेव्हा तो असत असतो. कळतंय? कसा असतो? फील होतं हो. feel मध्ये. पण आपण त्याला शॉर्टकट मध्ये असं लिहितो. कसं लिहितो विराज? वॉटर म्हणजे H2 ने आपल्याला काय कळालं? हा फॉर्म्युला आहे. H2 काय आहे? मॉलिक्युलचा फॉर्म्युला आहे. बेसिकली वॉटर हा मॉलिक्युल असतो आणि त्याच्या फॉर्म्युला काय म्हणतात? मॉलिक्युलर फॉर्म्युला. काय म्हणतात? म्हणजे हा H2O काय आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला. कळलं? कारण तो एक मॉलिक्युल आहे. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला काय कळतं? कंपोजिशन. त्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे इलेमेंट प्रेझेंट आहेत. हायड्रोजन ऑक्सिजनला काय म्हणतात? इलेमेंट. का? ते पिरियड टेबल मध्ये आहेत. त्यांना फर्दर ब्रेक करता येत नाही. समजला पॉईंट? मग वॉटर मॉलिक्यूल बनलेला असतो हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा. याला कंपोजिशन म्हणतात. फक्त कंपोजिशनने कळतं का, तो दिसतो कसा नाही, याला म्हणतात स्ट्रक्चर. त्याला म्हणतात स्ट्रक्चर. ऍक्च्युली केमिस्ट्रीमध्ये लागतं. स्ट्रक्चर. बोल. बोल शिंदे. शिंदे आवाज. काही नाही. तर हा जो नाही वॉटर, सर, मी ते बोलत होतो स्ट्रक्चर. ठीक आहे. आता वॉटर मॉलिक्यूल बेसिकली 3D मध्ये दिसतो असं आपल्याला फील होतंय, कळतंय? तर हा 3D मध्ये बघावा लागतो वॉटर मॉलिक्यूल कसं आहे. त्याला शॉर्टकट मध्ये असे लिहितात HOH. शॉर्टकट मध्ये याला म्हणायचं असतं ऑक्सिजनने एक बॉन्ड हायड्रोजन सोबत बनवलाय, दुसरा बॉन्ड हायड्रोजन सोबत बनवलाय. तर नंतर बघू ते बॉन्ड वगैरे काय असतं. पॉईंट H2 असा असतो, पण रियालिटीमध्ये तो असा असतो. याला स्ट्रक्चर ऑफ वॉटर म्हणतात. हा असतो ऑक्सिजन, हा असतो हायड्रोजन 1 आणि हायड्रोजन 2. आणि ते अशी नसतात, म्हणजे असं स्ट्रक्चर नसतं. रियालिटीमध्ये त्यांच्यामध्ये असा एक अँगल असतो. काय असतो? एक पर्टिक्युलर अँगल असतो. आपल्याला मग केमिस्ट्रीत हे बघावं लागतं, वॉटर मॉलिक्युल मध्ये हे फ्लॅट का नसतात, म्हणजे एक हायड्रोजन इथे ना हायड्रोजन इथे 180चा अँगल का नसतो? असायला पाहिजे ना. सिमेट्रिक आहे. कसं आहे? सिमेट्रिक आहे. पण असतं का? नाही. मग केमिस्ट्री काय बघतं? वॉटरमध्ये वॉटर कंपोज कशाचा आहे? ऑक्सिजन अँड हायड्रोजन दोघे एकत्र येऊन H2 बनतो. कळालं? पियुष. पियुष ना? ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा वॉटर मॉलिक्यूल याला कंपोजिशन म्हणतात. ऍक्च्युली स्ट्रक्चर कसं असतं, तर हे स्ट्रक्चर असतं. कळालं? स्ट्रक्चर हे डिफरंट डिफरंट असतात. फॉर्म्युला तुम्ही कसंही लिहिला CH4H2O, पण दिसायला ते 3D मध्ये वेगळे असतात. त्याला स्ट्रक्चर म्हणतात. मग केमिस्ट्री फक्त कंपोजिशन बघत नाही, त्यात हायड्रोजन ऑक्सिजन आहे, ते बघतं की ते कशा प्रकारे कनेक्टेड आहेत.
त्यातला अँगल काय आहे. समजला पॉइंट. नेक्स्ट, प्रॉपर्टीज म्हणजे काय, केमिस्ट्रीमध्ये टू प्रॉपर्टीज असतात. काय असतात? टू प्रॉपर्टीज असतात. त्या टू प्रॉपर्टी जर तुम्ही जनरली बघितल्या तर विराजला H2 मॉलिक्युल 9-10 ला झालेला असतो, बरोबर ना? वॉटर ICC ला 10 ला असतं की नाही? स्टेट बोर्ड CBC ला नसतं. ICC ला थोडस वॉटर झालेलं असतं ICC वाल्यांचं. तर स्टेट बोर्ड वाल्यांना नवीन आहे. तर आपण इमॅजिन करू की एक वॉटर H2 असतो आणि दिसायला मी सांगितलं की हा त्याचा फॉर्म्युला आहे आणि स्ट्रक्चर मध्ये बघ त्याला असं दाखवतं. दिसतंय ना स्ट्रक्चर? आणि AI ने बनवलाय. मी तर सांगितलं पण त्याने अजून छान बनवलं. आणि आपण बघतो की मग केमिस्ट्री काय म्हणतं, फक्त हायड्रोजनचा बनलाय का ऑक्सिजनचा ते मॅटर नाही करत. म्हणजे कंपोजिशन काय, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. स्ट्रक्चर दिसतंय कसं आहे, पण केमिस्ट्री म्हणतं पुन्हा की प्रॉपर्टी स्टडी करायच्या आता. तो वॉटर मॉलिक्युल फिजिकली कसं आहे, वॉटर मॉलिक्युल फिजिकली कसं आहे. मग जगामध्ये कोणतंही मॅटर असेल त्याचा बॉइलिंग पॉईंट काय माहिती असतो, 100 डिग्री सेल्सिअस. मेल्टिंग पॉईंट काय, 0 डिग्री सेल्सिअस. डेन्सिटी 1, वॉटरची 1 असते. मग त्याच्या कम्पेअर मध्ये ज्याची जास्त असेल तो पाण्यात डीप होतो. डेन्सिटीचा फायदा काय, हा एक एक आयरनचा ब्लॉक आहे आणि हा एक थर्माकॉल आहे, हे उड आहे आणि हे वॉटर आहे. वॉटर डेन्सिटी 1 आहे. आयरनची डेन्सिटी वॉटरपेक्षा जास्त आहे, तर पाण्यामध्ये डीप होणार, बुडणार. आणि जर वूड फ्लोट करणार, कारण डेन्सिटी वॉटरपेक्षा कमी आहे. डेन्सिटी महत्वाचं असतं. डेन्सिटी काय शो करतं की कोण पाण्यामध्ये सिंक होणार, बुडणार आणि कोण फ्लोट होणार. कळतंय का? वॉटरच्या फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला इम्पॉर्टंट असतात. वॉटर कधी बॉईल होणार, वॉटर कधी मेल्ट होणार, त्याचा डेन्सिटी काय आहे तो बेसिकली त्याला कशाला डीप करायचं, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट डीप करतात. काय करतात? डीप करतात. कळलं? नेक्स्ट, अनामोलस डेन्सिटी म्हणजे काय, तर स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट म्हणजे वॉटर हा किती हीट ऍब्सॉर्ब करू शकतो. तुम्हाला काय वाटतं, हीट जर वॉटरला दिली आणि ऑइलला, दोघे लिक्विड आहेत, वॉटर हीट वेगळं घेणार ना ऑइल वेगळं घेणार का सेमच घेणार? एक्झाम्पल, माझ्याकडे एक स्टीलचं पॉट आहे, त्याच्यामध्ये इथे वॉटर आहे आणि इथे ऑइल आहे. मी त्यांना सेम हीट दिलं, 5 मिनिट्स मी त्यांना हिटिंग केलं. वॉटर वेगळं हीट घेणार ना ऑइल वेगळं हीट घेणार का? कारण त्यांचं स्पेसिफिक हीट वेगळं आहे. एव्हरी सबस्टन्सचं स्वतःचं स्पेसिफिक हीट वेगळं असतं. स्पेसिफिक हीटचा अर्थ असतो कॅपॅसिटी टू टेक अ हीट. वॉटरचं सर्वात जास्त असतं. वॉटर सर्वात जास्त हीट ऍब्सॉर्ब करतो. आपण जे एक्झाम्पल, आता आमच्या घरामध्ये एक बॅग होती, त्यात पाणी भरायचं, पाणी गरम करायचे आणि त्याच्याने शेकायचे. तर तुम्हाला विचारलं याच्यात ऑइल टाकू शकतो ना आपण, काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे असा प्रश्न काय नाही, त्या त्या बॅग मध्ये ऑइल भरायचं सर गरम आणि त्याच्याने शेकायचं, होऊ शकतं ना. पाणी का भरायचं? स्वस्त आहे सर. स्वस्त नाही. पाणी जेव्हा 1 लिटर हीट होतं ना, ते 4 टाइम जास्त हीट ऍब्सॉर्ब करतं रादर दॅन ऑइल. कळलं? 4 टाइम जास्त हीट म्हणजे 4 टाइम जास्त हीट तर तुमच्या हातांना देणार, मसल्सला देणार. मूर्खासारखं आपण फक्त त्या वॉटर बॅग मध्ये पाणी टाकून गरम करून नाही टाकत. त्यात एक रूल आहे. रूल काय आहे? द स्पेसिफिक ऑफ वॉटर इज मच मोर हायर दॅन ऑइल और एनी सबस्टन्स. म्हणून आपण पाण्याला गरम करतो आणि त्याच्याने शेकतो. समजलं पाहिजे? पाण्याने विनाकारण शेकतो का? कारण त्याने 1 डिग्री वाढण्यासाठी, त्याने काय म्हणतो मी, 1 डिग्री वाढवण्यासाठी तो 4.1 जूल एनर्जी घेतो. कम्पॅरेटिव्हली वॉटरला 1 डिग्री हीट ऍड करण्यासाठी, म्हणजे 15 डिग्रीवरनं 16 डिग्री मला टेम्परेचर वाढवायचं, वॉटरचं मी वाढवलं, तर तो एवढी एनर्जी घेतो. पण ऑइल 1 घेतो, 0.1 घेतो. कळतंय? म्हणजे ऑइलचं टेम्परेचर 100च आहे, वॉटरचं टेम्परेचर 100 आहे, पण वॉटरमध्ये जास्त हीट आहे. तर प्रत्येक डिग्रीला वॉटर जास्त हीट ऍब्सॉर्ब करतो. ते कशावर डिपेंड करतं, ज्याचं स्पेसिफिक जास्त त्याचं हीट कलेक्शन जास्त. हा पॉईंट आपल्याला इथे शिकायचा नाही, पण तुम्हाला कळालं पाहिजे की फिजिकल प्रॉपर्टी काय असतं. जेव्हाही कोणी म्हटलं फिजिकल तर डोक्यात आलं पाहिजे. आणि हे 10 ला झालेलं असतं, थोडं स्पेसिफिक झालेलं असतं. इंडिया, बरोबर. सरफेस टेन्शन, पाण्यावरती
पाणी जो असतो तो ऑलवेज फ्लॅट असतो. तुम्ही त्याला ट्रायंगुलर बनवला तरी तो फ्लॅटच होतो, कारण तो स्वतःला फ्लॅट ठेवतो. का ठेवतो? सरफेस टेन्शन. शिकलाय 10 मध्ये, झालंय का? 10 मध्ये सरफेस टेन्शन झालंय का? शेडबोर्ड, हो का नाही? सरफेस टेन्शनचा अर्थ असतो सिंपल. हे वॉटरचे मॉलिक्यूल असतात. हे वॉटर मॉलिक्यूल वरती गेले की खालचे मॉलिक्यूल त्यांना काय करतात? ओढतात. काय शिंदे? हो हो हे जे बॉटम मॉलिक्यूल असतात ना, हे टॉपच्या मॉलिक्यूलला खाली ड्रॅग करतात आणि त्याला पुन्हा फ्लॅट करतात. ह्या कंडिशनला हम्म म्हणतात वॉटरचे मॉलिक्यूल वरती वॉटर मॉलिक्यूल जाऊ देत नाहीत. काय वाटतं तुम्हाला, ऑइलचं सरफेस टेन्शन ऑइलचं आणि वॉटरचं सेम असेल का? वेगळं असतं. केरोसिन मध्ये केरोसिनचे जे मॉलिक्यूल असतात ना, हे त्यांच्या टॉपच्या मॉलिक्यूलला वेगळ्या फोर्सने अट्रॅक्ट करतात, आणि ऑइलचे वेगळे आणि वॉटरचे वेगळे. वॉटर वरती जो मॉस्किटो असतो ना, ते ऍड येतं माहिती का तुम्हाला? त्या ऍड मध्ये सांगतात मॉस्किटो वॉटर वरती फ्लोट करतात, कारण ते चांगले टेन्शन, वॉटरचं टेन्शन चांगलं असतं, त्याच्यामुळे ते खाली सिंक होत नाही. पण तिथे जर केरोसिन पुट केलं ना, काय केलं? केरोसिन पुट केलं, थोडस वॉटरवरती केरोसिन पुट केलं की तो तो मॉस्किटो असतो ना, तो खाली डीप होऊन जातो, कारण केरोसिनला सरफेस टेन्शन कमी असतं. म्हणजे प्रत्येक सबस्टन्सचं स्वतःचं फ्लॅट राहण्याचं सरफेस टेन्शनला तुम्ही असं म्हणू शकता, हे मॉलिक्युल एकमेकाला होल्ड करतात, सरफेसची टाइटली होल्ड करतात वॉटरचे. पण केरोसिनचे टाइटली होल्ड करत नाही, ते खाली डीप होऊन जातात. तो मॉस्किटो तो बसतो, मस्त पडत नाही. पण केरोसिनवरती बसलं तर खाली. समजलं का? केरोसिनचा जो सरफेस असतो त्याचं टेन्शन कमी असतं, पाण्याचा जास्त असतो. म्हणजे प्रत्येक लिक्विडला स्वतःचं एक सरफेस टेन्शन असतं, वेगळं असतं. ते स्टडी करणं गरजेचं असतं. अपीरन्स, वॉटर कसं दिसतं, ते कलरलेस आहे का, त्याला टेस्ट आहे का, त्याला ऑर्डर आहे का, त्याला स्मेल आहे का, ते ट्रान्सपरंट आहे की त्याला काही कलर आहे, या सर्व गोष्टी फिजिकल प्रॉपर्टी मध्ये येतात. तर केमिस्ट्री फक्त नुसतं तो स्ट्रक्चर बघून चालत नाही, ते सर्व स्टडी करतं. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, सनफेक्टेशन, कळाल्या गोष्टी डन होत आहे. यस. वॉटरच्या केमिकल प्रॉपर्टी काय असू हो शकतात? वॉटर बद्दल का जास्त डिस्कस करतोय? कारण पुढे वॉटर फायद्याचा आहे. हा एक्झाम्पल का डिस्कस होतोय? तो फायद्याचा आहे. वॉटर हा बेसिकली ऍसिड बेस हा न्यूट्रल असतो. काय असतो? न्यूट्रल असतो. हा युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. तुम्ही काही घ्या, वॉटर टाका, तो ऍब्सॉर्ब करून घेतो, त्याचं सोल्युशन बनवतो. साखर टाकले तरी तो साखरचं पाणी बनवतो, शुगर सोल्युशन. मीठ टाकलं, सॉल्ट सोल्युशन. ऍसिड टाकलं, ऍसिड सोल्युशन. तर तो युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. तो मॅक्झिमम गोष्टीला स्वतः ऍब्सॉर्ब करतो. ऍब्सॉर्ब करतो म्हणजे काय करतो? ऍब्सॉर्ब करतो म्हणजे काय करतो? हे वॉटरचे मॉलिक्युल आहेत. तुम्हाला काय वाटतं, शुगर सोल्युशन बनवायचं आहे म्हणजे शुगरचे मॉलिक्युल हे आहेत, टाकलेत मी, काय होतं त्यांच्यामध्ये? फक्त ते स्पेस ऑक्युपाय करतात. तो मध्ये स्पेस ऑक्युपाय करायला जागा देतो, रिॲक्शन नाही करत. त्याच्यामध्ये जागा असते, त्यामध्ये म्हणतो शुगर मॉलिक्युलला चला बसून जा, काही प्रॉब्लेम मला नाही, याला रिॲक्शन म्हणत नाही. दोन वॉटर मॉलिक्युलच्या मध्ये तो म्हणतो काही आम्हाला प्रॉब्लेम नाही. इथे ऍसिड आला तरी चालेल, इथे सॉल्ट एन ए प्लस सीएल मायनस आला तरी चालेल, इथे एच प्लस सीएल मायनस आला तरी चालेल, किंवा इथे शुगर आला तरी चालेल. याला सॉल्व्हंट म्हणतात. कळतंय पियुष? बरोबर. नेक्स्ट, तो रिॲक्शन कसं करतो वगैरे, ह्या सर्व गोष्टी केमिकल रिॲक्शन मध्ये येतात. कशामध्ये येतात? केमिस्ट्री मध्ये येतात. आणि ह्याला आपण केमिकल प्रॉपर्टी म्हणतो. काय म्हणतो? मग मला फक्त एवढं डिटेलमध्ये जायचं नव्हतं, मला फक्त एवढं सांगायचं होतं की जे आपण केमिस्ट्री बघतोय ती काय आहे. केमिस्ट्री काय असतं? केमिस्ट्री हे बघतो जो सबस्टन्स आहे तो कशाचा बनला, त्याचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्या काय काय फिजिकल केमिकल गोष्टी आहेत, याला केमिस्ट्रीमध्ये स्टडी केलं जातं. त्याला केमिस्ट्री म्हणतात. त्याला केमिस्ट्री म्हणतात. बरोबर? केमिस्ट्री कळालं. केमिस्ट्री बेसिकली काय आहे, तर कोणत्याही मॅटरच्या मधले असलेले ऍटम्स वगैरे, त्यांचं जॉईनिंग कसं आहे, आणि ते रिॲक्शन कसे करतात, दिसतात कसे, त्याचा मेल्टिंग पॉईंट काय, याला केमिस्ट्री म्हणायचं. काही प्रश्न असेल शिंदे तर विचारायचा. शिंदे, नाही सर समजलं. फिजिक्स मध्ये जरा आपण फादर वगैरे गप्पा केल्या तर आपल्याला माहिती ना, डार्विन वगैरे फादर असतं ना.
डार्विन आहे ना, बायोलॉजीचा फादर आहे तो. कशाचा? त्याला फादर ऑफ मेंडेल म्हणतात, जेनेटिक्सचा फादर म्हणतात. म्हणजे जॉर्ज मेंडेलला काय म्हणतात? द फादर ऑफ जेनेटिक्स. तसं केमिस्ट्रीमध्ये एक फेमस नाव आहे. जसं जेनेटिक. फिजिक्समध्ये जे लॉज ऑफ मोशन आहेत ना, फिजिक्समध्ये मोशनचे लॉज आहेत की, त्याला न्यूटनला जनरली फादर म्हणतात नाही, पण ऍझॉम्प्टेड आहे की फिजिक्स म्हणजे न्यूटन. तसं केमिस्ट्री म्हटलं की तिथे एक फादर येतो. त्याचं नाव आहे अँटोनी ल्युरेंट लुइझियर. याचं नाव तुम्ही 10 पर्यंत ऐकलं असेल, कुठेतरी हा आला असेल. याला फादर ऑफ केमिस्ट्री म्हणतात. त्याने भरपूर गोष्टी केमिस्ट्री लॉस बनवले. बेसिकली काय बनवले? लॉ. त्याच्यावरती केमिस्ट्री चालतं. जसं न्यूटनचे लॉ आहेत, ऑब्जेक्ट पडतोय, व्हिलॉसिटी, ऍक्सिलेरेशन, तसं याने केमिस्ट्रीचे लॉ बनवले. फादर ऑफ काय म्हणतात? केमिस्ट्री म्हणतात. केमिस्ट्रीमध्ये मग आल्यानंतर केमिस्ट्रीच्या ब्रांचेस आधी कळायला पाहिजे. आपण केमिस्ट्रीत काय काय शिकतो? केमिस्ट्रीमध्ये सर्वात महत्वाची केमिस्ट्री असते इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आधी बघू ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही सर्वात मोठी केमिस्ट्री आहे. जगामधले मॅक्झिमम जॉब्स इथे चालतात. व्हॅक्सिन असेल, अँटीबायोटिक असेल, तुम्ही जे जे काही मॅक्झिमम गोष्टी बघतात, तुम्ही ज्या चेअरवर बसलाय त्याला प्लास्टिक म्हणतात, तेही ऑर्गॅनिकच आहे. तुम्ही चष्मा घालतात, तोही माझा फायबरचा ऑर्गॅनिक आहे. तुमचा मोबाईलचं कव्हरही ऑर्गॅनिक आहे. तुमची बॉडीज ऑर्गॅनिक आहे. काय आहे? ऑर्गॅनिक आहे. मॅक्झिमम गोष्टी इथे ऑर्गॅनिक आहेत. तुम्हाला जे व्हॅक्सिन दिले गेले ते ऑर्गॅनिक आहे. अँटीबॉडी ऑर्गॅनिक आहे. तुम्ही शुगर खाता तेही ऑर्गॅनिक. मिनिंग काय? तर ही मोठी केमिस्ट्री आहे. आणि ही केमिस्ट्रीची ब्रांच आहे. आणि ती कोणा भोवती फिरते? तर कार्बन. कोणासोबत? द ब्रांच ऑफ केमिस्ट्री डील्स विथ द ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंडला दुसऱ्या भाषेत म्हणतात द कंपाऊंड कंटेनिंग कार्बन. पुढे म्हटलं ऑर्गॅनिक, काय म्हणायचं? कार्बन. एकटा कार्बन. काय म्हणतोय मी? सिंगल कार्बन. बरोबर का ओंकार? केमिस्ट्री ऑफ कार्बन. जिथे कार्बन असेल तो ऑर्गॅनिक मध्ये येतो, आणि त्याला म्हणायचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि कार्बन सोडून मग आपल्याकडे 117 इलेमेंट आहे. टोटल किती? 118. त्यातला एक कट करा, किती राहिले? तर त्यांची जी केमिस्ट्री असते त्यांना म्हणायचं इनऑर्गॅनिक. काय म्हणायचं? इट इज कन्सर्न विथ द स्टडी ऑफ इलेमेंट अदर दॅन कार्बन. हा एकटा सोडला मग सर्वांनी जेवढं काय बनवलेलं आहे, जेवढे कंपाऊंड बनवले, त्यांना म्हणायचं इनऑर्गॅनिक. तरीही ते ऑर्गॅनिक सोबत मॅच करत नाही. हे 117चे जेवढे इलिमेंट्स आहेत, ज्यांचे कंपाऊंड बनतात ना, त्याच्यापेक्षा ऑर्गॅनिकचे कंपाऊंड जास्त असतात. एकट्या कार्बनचे इलिमेंट जास्त. कळाले ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय? बरोबर. तर केमिस्ट्री ऑफ कार्बन, केमिस्ट्री अदर दॅन कार्बन, इनऑर्गॅनिक. काही फरक? कोणाला काही डाऊट? इथे काही प्रश्न? बिलकुल डाऊट नाही आहे. बरोबर. नेक्स्ट केमिस्ट्री येते. नाही. जनरली तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये काय शिकणार? रिॲक्शन. काय शिकणार? रिॲक्शन. इनऑर्गॅनिक मध्ये काय शिकणार? पिरियोडिक टेबल. काय शिकणार? पिरियोडिक टेबल. 10 ला झालेला आहे. काय? रेडियस वाढते, घटते. ओके, असं कन्सेप्ट. फिजिकल केमिस्ट्री नवी येते, नावातच फिजिक्स आहे. ज्याला फिजिक्स येतं त्याला फिजिकल केमिस्ट्री येते. बरोबर. म्हणजेच थोडे न्यूमेरिकल, म्हणजे थोडे न्यूमेरिकल फिजिक्सच आहे, फक्त कनेक्टेड टू काय? आता फिजिक्स केमिस्ट्रीत काय आलं? आता हे हे वॉटर मॉलिक्युल आहे. अरे मोशन मध्ये असतात ना वॉटर मॉलिक्युल. तुम्हाला काय वाटतं? ग्लासमध्ये वॉटर मॉलिक्युल आहे असे तर थाउजंड ऑफ मिलियन्स वॉटर मॉलिक्युल असतात. 1000 असतात ना ग्लासमध्ये. मग तिथे एका ठिकाणी बसलेले असतात का? अरे ते पडतात ना. वॉटर मॉलिक्युल इथून इथे ग्लासमध्ये फिरायला जातो. फिरायला गेला म्हणजे डिस्टन्स, फोर्स, मोशन आलं की नाही? फिजिकल काय? मोशन आहे की नाही तिथे? मोशन आला म्हणजे काय? फिजिकल. काय आलं? जिथे मोशन वगैरे कन्सेप्ट येणार तिथे फिजिक्स लागणार. आणि त्याचं जे एक्सप्लेनेशन दिलं जाणार, मग तिथे फिजिक्सचे प्रिन्सिपल वापरून केमिस्ट्री स्टडी केला ना. केमिस्ट्रीमध्ये फिजिक्स लक्षात ठेवायचं. मॅथ प्रॉपर नाही तर फिजिक्स चांगला नाही. फिजिक्स चांगला नाही तर केमिस्ट्रीचं फिजिकल. मग प्रश्न हा म्हणजे जनरली फिजिक्सच आहे. जनरली फिजिक्स. पण फिजिक्स मध्ये केमिस्ट्री नाही. फिजिक्स मध्ये अशी मोठी काही केमिस्ट्री नाही. अनालिटिकल केमिस्ट्री ही एक अशी केमिस्ट्री आहे की जी, ही दोन शब्द तुम्हाला कळले पाहिजेत. आयसीएससी ला मला माहिती असतं क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह.
10ला एवढं झालं असेल. ऐकलंय का क्वालिटी क्वांटिटी? हे ऐकलंय का तुम्ही क्वालिटी? शिंदे, क्वालिटी आणि क्वांटिटी. लोक असं म्हणतात आम्हाला क्वांटिटी नको, क्वालिटी पाहिजे. काय पाहिजे? क्वालिटी पाहिजे. काय शिंदे, बरोबर ना? क्वालिटी पाहिजे. मला क्वालिटी पाहिजे. हो. केमिस्ट्री म्हणते दोन्ही आम्हाला बघायचं. बघायचं आहे, दोन्ही बघायचं. केमिस्ट्रीला काय करायचं आहे की एक सबस्टन्स आहे आपल्याकडे. काय आहे? सबस्टन्स आहे. त्याची दोन अनालिसिस केमिस्ट्री म्हणतो. त्याची क्वालिटी चेक करा, आता त्याचं क्वालिटेटिव्ह करा. क्वालिटेटिव्ह करा म्हणजे त्याच्यामध्ये काय काय अवेलेबल. मी म्हटलं ना, त्याच्यामधल्या कंपोजिशनचा स्टडी करायचं. आता एक्झाम्पल, इंडियाचं एक एक रोबोटिक यान म्हणा, काही म्हणा, गेलं मूनवरती गेलं. त्यातून एक स्टोनचं सॅम्पल घेऊन आलं. तुम्हाला माहिती का त्या स्टोन मध्ये काय आहे? फिजिक्स, काही फिजिक्स स्टडी करणार का त्याचं? बायोलॉजी स्टडी करणार का? ते बायोलॉजी डिपार्टमेंटकडे गेला. ते म्हणणार हा आमचा रोल नाही, हा अॅनिमल नाही. फिजिक्स, ते म्हणणार हा काय मोशन मध्ये आहे का स्टडी करायला. पुढे येणार तो मॅटर केमिस्ट्री. मग केमिस्ट्रीवाले त्याचं इनऑर्गॅनिक वगैरे काही नाही करणार, आधी त्याचं अनालिसिस करणार, त्याला अनालिटिकल पाठवणार. मग अनालिटिकल वर काय करणार? आधी हे चेक करणार की हा सॅम्पलचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस काय आहे, त्याच्यामध्ये काय आहे. क्वालिटेटिव्ह म्हणजे हे दोन टेक्निक आहेत, त्या म्हणजे आपण डिटेल पुढे शिकू. पण सध्या लक्षात ठेवा त्यात काय आहे, तो कशाचा बनला आहे, त्याला काय म्हणायचं, त्याचं आपल्या केमिस्ट्री सोबत काय रिलेशन आहे, याला सर्व स्टडीला म्हणतात अनालिटिकल केमिस्ट्री. सबस्टन्सचा स्टडी करणे. कोणताही नवीन सबस्टन्स बनवला जातो त्याचं काय केलं तर अनालिटिकल केमिस्ट्री. एक्झाम्पल, आता आपलं इस्रो आहे. इस्रो तुम्हाला माहिती का 2008 पर्यंत इस्रोने सॅटेलाइट पाठवले. माहिती तुम्हाला? का पाठवले माहितीये? इस्रोने सॅटेलाइट पाठवले ना वरती. 2008 पर्यंत आपल्याला पाठवता येत नव्हते, चांगले काही पाठवता येत नव्हते. का माहितीये? आपल्याकडे असं इंजिन नव्हतं. इंजिन समजतं ना, हे रॉकेटच्या खाली ना इंजिन असतं. या इंजिन असं बनवता येत नव्हतं की ते एवढ्या कूल टेम्परेचरला, कारण एका हाईटला गेल्यावर टेम्परेचर कमी होऊन जातं, तिथे ते इंजिन बंद पडून जायचं, रॉकेट बंद पडून जायचं. मग ती त्याला म्हणतात क्रायोजेनिक टेक्निक. काय म्हणतात? ती टेक्निक आपल्याला कोणी दिली? रशियाने दिली नाही. रशियाने आपल्याला तसे काही इंजिन्स त्यांचे दिलेत. काय केलेत? इंजिन दिलेत, टेक्नॉलॉजी नाही दिली. कारण त्याला सँक्शन होते, त्याला काय होते, अमेरिकन सँक्शन होते. मग यांनी त्याचं रिइंजिनिअरिंग केलं की ह्यामध्ये काय आहे, हे जे इंजिन बनलेलं आहे याचं मटेरियल काय आहे, असं कोणतं मटेरियल आहे की ते कोल्ड टेम्परेचरला आहे म्हणजे त्याच्यात इंजिन बंद नाही पडणार. मग त्याचं तुकडे केले गेले, सॅम्पल टेस्टिंग, त्यात काय आहे. म्हणजे रशियाने इनडायरेक्टली आपल्याला टेक्नॉलॉजी दिली, पण कशी दिली? हे जस्ट प्रोटोटाईप. पण आपण त्याचा स्टडी केला ना. काय केला? स्टडी बनवलं तसंच. मग काय केलं आपण? अनालिसिस केलं. त्यात काय आहे, कोणते एलिमेंट आहे, किती पर्सेंटेज मध्ये आहे, चला ट्राय करा. सक्सेस. इंडियाचं. मग काय म्हणलं? PSLV. काय म्हणलं आपलं? PSLVचं तो डोकं होतं खालचं, ते कोणाचं होतं? रशियन. कमी हाईट पर्यंत जायचे आपले, पण एका प्रॉपर हाईटच्या वरती आपलं इंजिन जायचं. रशियाने आपल्याला हिंट दिली, मग आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग केली, अनालिसिस केलं. काय केलं? काय शिंदे, कळलं का? आम्ही जाताना एकटं तू पण येऊन राहिली. हॅलो शिंदे. सांगितलं पहिले. शिंदे आवाज. शिंदे आवाज. सर येते. हॅलो. हा, गोष्टी कळाल्यात का? हो सर. बरोबर. तर केमिस्ट्रीचे मग लक्षात ठेवायचं, ऑर्गॅनिक म्हणजे कार्बन, इनऑर्गॅनिक म्हणजे नो कार्बन, फिजिकल म्हणजे फिजिक्सचे लॉस, आणि अनालिटिकल म्हणजे दोन आपण अनालिसिस करतो, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. सध्या एवढं लक्षात ठेवायचं. हे सोडून केमिस्ट्री असते का? अजून असते. एक असते बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी. ऐकलंय ना बायोकेमिस्ट्री? लिव्हिंग ऑर्गॅनिझमची केमिस्ट्री, व्हायरस, बॉडी वगैरे. पुन्हा असते न्यूक्लिअर केमिस्ट्री, वॉर केमिस्ट्री. ते तर थोडी वॉर रिलेटेड, त्याचा काही संबंध नाही. न्यूक्लिअर केमिस्ट्री, ऍटम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब. फॉरेन्सिक केमिस्ट्री, तेच डिटेक्शन वगैरे. तुम्ही फॉरेन्सिकला चुकून जर इंजिनिअरिंगला गेलात, तुम्हाला हे केमिस्ट्री लागणार.
अर्थ केमिस्ट्री, अर्थचा स्टडी. कारण आपण अर्थच्या खाली 12 किलोमीटर गेलेलो नाही. अर्थला आपण किती किलोमीटर गेलोय? अर्थच्या सेंटरला आपण किती किलोमीटर गेलोय? 12 किलोमीटर. म्हणजे इथून संभाजीनगरच्या एंडला माहिती की नाही अर्थ मध्ये किती खड्डा खणला आपण आतापर्यंत? शिंदे, अर्थ मध्ये किती खड्डा खणलाय आपण आतापर्यंत? माहिती नाही सर. आणि तोही कोणी खणला होता माहितीये का? हिटलर, रशिया, युनायटेड सोव्हिएत रशिया. The deepest answer. The deepest artificial hole on earth is Kola super deep bore hole in Russia. रशियाने ट्राय केला होता की आम्ही अर्थच्या मध्ये जाणार, आणि 12 किलोमीटरच्या नंतर त्यांनी सरेंडर करून टाकलं. नाही जाऊ शकत. किती? 12 किलोमीटर आपण गाडी 12 किलोमीटर. फिरायला जातो आपण, चक्कर मारतो आपण. काय मारतो? आणि स्पेस शटल कडे पाठवतो मूनवरती. हवेत आपण कुठेही जातो. आणि अर्थ मध्ये किती आहे? तेही त्यांनी भरपूर पैसा खर्च करून, मॅन पॉवर खर्च करून ते कसं तरी केलंय. समजलं? तेही वॉर. आणि तुम्ही जे बघतात, काय बघतात? बघतात ना, म्हणजे ऍक्च्युली क्लास 7चा मुलगा होता, त्याने मला प्रश्न विचारला होता. काय विचारला होता? त्याचा ऑल इंडिया रँक ऑलिम्पियाडचा माहिती असेल तर, छोटे बच्चे होते ना. ऑल इंडिया रँक 4 आहे. इंटरनॅशनल ऑलिम्पियाड आपल्या क्लासमधला. ऑलिम्पियाड इंटरनॅशनल रँक 4 होता बरं आपल्या क्लासमध्ये. आता तो दुसरीकडे गेला. तो त्यांचं ते जैनिझम म्हणून ते कॉलेज त्यांनी जॉईन केलं, जैन कॉलेज. ऑल इंडिया रँकर 4. त्याने म्हटलं सर ते अर्थच्या सेंटरला आयरन असतो, स्पोर इकडे फिरतो आणि अर्थ उलट फिरतो. मग सर ते आयरन इकडे फिरतो, कोर वेगळ्या डायरेक्शनने फिरतो, अर्थ वेगळ्या डायरेक्शनने फिरते, आणि असं कसं काय? आणि त्याला त्याला उत्तर देताना मला काय उत्तर द्यावं लागलं? त्याला डायग्राम, त्याने मला चित्र दाखवलं. काय दाखवले? काय दाखवलेत? चित्र. ते बघा, त्याने मला असे चित्र दाखवले. तोही म्हणजे विचार करा ना की अर्थ इंटरनॅशनल रँक 4 म्हणजे सोपा मुलगा नाही येतो. त्याने मला असे चित्र दाखवले की सर आता हे अर्थच्या सेंटर मध्ये आहे. त्याने डॉक्युमेंटरी बघून आला तो. अर्थ इकडे फिरतो, अर्थच्या सेंटरला हे आहे. आता मला सांगा, तुम्ही हे चित्र बघितले असतील ना? कोणीच गेलेलं नाही. जिथे आपण 12 किलोमीटर चुकून खड्डा खणलाय त्याच्यामधलं तुम्हाला असं चित्र दिसतील का? कोणी कॅमेऱ्याने काढले काय? हे इमॅजिनेशन आहे. आपल्याला अर्थचं सेंटर माहित नाही, गेलोच नाही. 12 किलोमीटर भरपूर झालं बा. मी तर म्हणतो 13 जाऊन बघा, जाता येत नाही. टेम्परेचर, समजला पॉइंट? तर हे जे सर्व तुम्हाला काही काही गोष्टी दिसतात, ह्या काही गोष्टी इमॅजिनरी असतात. त्या रिअल आहे म्हणजे आपण सायंटिफिकली बोलतो, पण ऍक्च्युली अर्थच्या सेंटरमध्ये आपण गेलेलो नाही. आता तुम्ही अशा भरपूर डायग्राम बघणार, लिथोस्फिअर, हे स्पिअर, क्रस्ट वगैरे भरपूर पाहतात, पण आपली लायकी अजून 12 किलोमीटरच्या खाली नाही. समजलं? तर आपल्याला अर्थचा स्टडी करणारी अर्थचा स्टडी करणारी वेगळी केमिस्ट्री आहे, आणि त्या केमिस्ट्री नाव काय आहे? अर्थ केमिस्ट्री. कारण अर्थच्या मध्ये तुम्हाला काय वाटतं, हे जे एवढे वार वगैरे होतात, फाईट कसं होतं, कोणासाठी होतं? आता एवढे वार वगैरे चालले, क्रूड ऑइल अर्थच्या मध्ये असतं. प्रत्येक देशाला वाटतं आता दुबई पुढे आहे, अमेरिका पुढे आहे, चायना पुढे आहे. काय वाटतं काय कारण असतील? अमेरिकेकडे सर्वात जास्त स्टील प्रोडक्शन आहे माहिती तुम्हाला. 1 नंबर चायना आहे. चायना का पुढे आहे? थोडे पार्ट का बनवतो? स्टील मध्ये नंबर 1 आहे. नंतर त्याच्याकडे रेअर अर्थ मेटल आहे. अमेरिकाकडे भरपूर नॅशनल रिसोर्सेस आहेत, इंडियाकडे कमी आहेत, म्हणून इंडिया जरा मागे आहे. आपल्याकडे अर्थ मध्ये भरपूर असलं ना तर आपणही पैशावर आहोत. म्हणजे कोणत्याही देशात ट्राय करतो की काही करून अर्थ मधनं मिनरल्स काढू, ऑइल काढू, हे काढू, पण अर्थचा स्टडी करावा लागतो ना. तुम्हाला काय माहिती की औरंगाबादच्या खाली काय आहे? अर्थ केमिस्ट्री. सर्वात फेमस केमिस्ट्री अर्थ का चालते? कारण प्रत्येक देश ट्राय करतो की आपल्याला अर्थ पासून काय काढता येईल आणि आपली इकॉनॉमी बूस्ट करतो. आम्हाला फेमस केमिस्ट्री. फॉरेन्सिक तर तुम्ही इंडियामध्ये थोडं कमी आहे, पण तुम्ही जर विदेशात जा, फॉरेन्सिक साठी सोर्स सापडणं
त्याच्यासाठी फॉरेन्सिक मध्ये आता इंडियन अमेरिकन मिलिटरी बघा किती स्टँडर्ड आहे. फॉरेन्सिक खतरनाक आहे त्यांची. न्यूक्लिअर केमिस्ट्री. तर हे इन डिटेल जायचं नाही, पण हे वेगळ्या केमिस्ट्री आहेत. त्यात तुम्ही करिअरही करू शकता. बरोबर. ब्राईट करिअर. आता आपला एक मुलगा फॉरेन्सिक मध्ये गेला, इंडियन फॉरेन्सिक मध्ये आहे. भरपूर वेगळं प्रोसेस असतं. त्यांना वेगळं जॉब असतो. ते असे डेली काम नाही करत. काम पडल्यावरच काम करतात. म्हणजे फक्त नुसतं कॉम्प्युटर इंजिनियर होणं हे होणं असं काही नसतं. वेगवेगळं भरपूर करिअर आहेत. कळल्या गोष्टी. केमिस्ट्री काय आहे, केमिस्ट्रीचे ब्रांचेस काय आहे. त्यानंतर भैया सुरू होतो जनरल टॉपिक मॅटर. मॅटर प्रत्येकाला माहिती आहे. मॅटर मध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ज्याला मास आहे आणि ज्याला स्पेस आहे त्याला मॅटर म्हणतात. मॅटरच्या मध्ये स्मॉल पार्टिकल असतात, त्याला ऍटम किंवा मॉलिक्युल म्हणू शकतो ना. हो. आता ग्लास ऑफ वॉटर आहे, त्यामध्ये ऍटम आहेत का, वॉटर मॉलिक्युल आहे. ग्लास ऑफ वॉटर मध्ये काय असणार, वॉटर मॉलिक्युल. बरोबर का. नेक्स्ट टॉपिक जो आहे क्लासिफिकेशन ऑफ मॅटर, 10 पर्यंत झालेला आहे. एनडीए साठी महत्वाची गोष्ट क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशनवरती प्रश्न विचारला जातो की मॅटर क्लासिफाय कसं केलं जातं. 8वीतलाच प्रश्न आहे, 10वी ते रिपीट होणार. चलो एक रिपीट शॉर्टकट. आठवतंय काही का नाही. मॅटर हे बेसिकली 2 कॅटेगरीमध्ये असतं. एक असतं सॉलिड, लिक्विड, गॅस. कोणतेही मॅटर असेल जगात तर ते एक तर सॉलिड असतं, लिक्विड असतं, गॅस असतं, किंवा अजून ते प्लाझ्मा असतं, किंवा अजून ते बोस आइन्स्टाईन असतं. विचारलं तर नॉर्मली आपण 3 स्टेट मध्ये मॅटर बघतो, सॉलिड, लिक्विड, गॅस. आणि क्लासिफिकेशन कशावरती आहे, फिजिकली. तुम्ही डोळ्यांनी बघितलं, फील केलं, हे सॉलिड, लिक्विड, गॅस आहे. केमिकली काय म्हणते मी, केमिकली मॅटरचे भरपूर कॅटेगरी पडतात. तो असेल सॉलिड, असेल लिक्विड, तो प्युअर आहे का, तो प्युअर आहे का, तो मिक्सचर आहे. तो प्युअर आहे का, मिक्सचर आहे. प्युअर आहे का म्हणजे काय, तो इलेमेंट आहे का कंपाऊंड आहे. ते गोल्डची रिंग आहे. इलेमेंट म्हणजे काय, जगात इलेमेंट किती असतात, मेटल. माझ्याकडे गोल्डची रिंग आहे, प्युअर गोल्डची असतात. ते प्युअर गोल्डची नसते, तर कॉपर विथ गोल्ड असतं. मला वाटतं प्युअर गोल्डची नेकलेस बनतात. कोणती वस्तू बनते, प्युअर गोल्डचे फक्त बिस्किट असतात. प्युअर गोल्डचे फक्त. तर प्युअर मेटल मध्ये भैया मेटलचे बिस्किट. किंवा प्युअर आपल्या घराच्या बाजूला कोणता असा मेटल असतो, प्युअर असतो, काय वाटतं तुम्हाला, की सर माझ्या घरामध्ये आहे तो प्युअर आहे एकदम, प्युअर मेटल आहे सर एकदम. एलिमेंट मध्ये येतो. एलिमेंट मध्ये 3 कॅटेगरी असतात, मेटल, नॉन मेटल आणि मेटल. यांना केमिस्ट्री प्युअर म्हणतो. केमिस्ट्री प्युअर म्हटलं म्हणजे काय, एलिमेंट. एलिमेंट म्हणजे काय, मेटल, नॉन मेटल आणि मेटल. सांगा बरं तुमच्या घरामध्ये असा कोणता मेटल की सर प्युअर आहे सर, त्याच्यात काय मिक्सर नाही, असं कोणी बघितलंय. आणि तुमच्या घराचे जे गज असतात ना, ते जनरली आयरनचे असतात. काय असतात, आयरनचे असतात. काय शिंदे, शिंदे, हो सर. घराचे जे गज असतात ना ते आयरनचे असतात. मोस्ट ऑफ टाइम ते प्युअर असतात. ते काय असतात, कारण त्याच्यामध्ये कॉपर टाकून, गोल्ड टाकून ते प्युअर. काय वाटतं तुम्हाला, सर आमच्या आयरन मध्ये ना चुकून गोल्ड टाकून दिलं, असं होईल का, स्वस्त आहे ते, का मिक्सर करावं. गोल्ड मध्ये मिक्सर करावं लागतं रे. गोल्ड मध्ये का मिक्सर करतात, कॉपर स्वस्त आहे. पण आयरन मध्ये सर आता गोल्ड टाकून दिलाय थोडं, दिसत नाही ते. असं करतील का, मूर्ख आहे तो. स्वस्त गोष्टीत मिक्सर होतं का. आता एक्झाम्पल, मी ते डीमार्ट मध्ये गेलो होतो. तिथे ना तिथे सॉल्टचे तिथे ते हे होतं असं, ते ठेवलेले असतात मिठाचे. आणि तिथे 3 कंपन्या होत्या वाटतं, 3, टाटा आणि 2 होत्या अजून. तर तिथे ते लेडीज विचार करत होती की हे घेऊ का, हे घेऊ का, ते घेऊ. आता मला सांगा की मीठ घ्यायला गेलात तुम्ही, नॉर्मली तुम्ही नॉर्मल माणसं बघा, गेले की डायरेक्टली ते मिठाची घेतात आणि निघून जातात. ते जास्त विचार नाही करत की याच्यामध्ये भेसळ असेल. का माहिती का, एवढं स्वस्त आहे की त्यात काय अजून भेसळ करणार. दुसरी गोष्ट महाग भेटणार, तुला स्वस्त गोष्ट आहे ना ती, त्यात लोक भेसळ करणार का, कशासाठी करणार.
कशा कोणत्या गोष्टीमध्ये भेसळ होते? जी प्रीमियम आहे, जी महाग आहे, ती विचार करत होती. मी 5 मिनिट विचार करत होतो. एवढं काय विचार करायचा? टाटा नमक घ्यायचं, हे घ्यायचं, ते घ्यायचं. स्वस्त गोष्ट आहे, त्यात कोणी विचार नाही करत जास्त. नॉर्मल तसं विकून टाकतात, त्यांना त्यात काही फायदा नाहीये. त्यांना काही फायदा आहे का? व्हाईट कलरचं असं काहीतरी टाका ज्याच्याने मिठाची किंमत, तर असं कसं काय एवढं ऑलरेडी स्वस्त आहे ते. ऑलरेडी स्वस्त आहे ते. तर जे मेटल शीप असतात जनरली ते प्युअरच असतात. गोल्ड तर भैया तुम्ही घालता नाही तेही प्युअर नसतं. नॉन मेटल्स मध्ये भैया जो ऑक्सिजन तुमच्या बाजूला फिरतोय वगैरे सर्व ते काय प्युअर असतो. बरोबर. तुमच्या रूम मध्ये 23% ऑक्सिजन आहे, तुम्हाला फील नाही झाला तरी तो आहे. तुम्ही 71% नायट्रोजन मध्ये बसलाय. तुम्ही ज्या रूम मध्ये बसलाय ना, त्या रूम मध्ये इमॅजिन करा एवढा नायट्रोजन आहे, एवढा 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 ऑक्सिजन आहे आणि बाकी थोडस काहीतरी. तुम्ही नायट्रोजन मध्ये जगणारे अॅनिमल आहात. तुमच्या बाजूला काय असतं पुन्हा? नायट्रोजन. आणि हा जो 21% ऑक्सिजन असतो ना, याच्यामुळे केमिस्ट्री शिकावं लागतं. केमिस्ट्री नायट्रोजनमुळे शिकावं नाही लागत. केमिस्ट्री कोणाला शिकावं लागते? हा 21%, हा कोणाला सोडत नाही. तुम्हाला लोकांनी जाळलं तरी यानेच मदत केली आहे. तुम्हाला नायट्रोजन मध्ये लोक जाळू शकत नाही. म्हणजे तुम्ही म्हटलं सर आता एक रूम आहे, तुम्ही म्हणता सर हा डेंजर आहे 21 वाला, तो काढून टाका. आता रूम मध्ये फक्त N2 आहे आणि अदर गॅसेस आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता सर इथे ह्या नेमाडेसरांना जाळून टाका, नेमाडेसर करणारच नाही. प्रश्नच नाही. हा आहे म्हणून तुम्हाला लोक जाळतात. हा आहे म्हणून लोकांचे वस्तू खराब होतात. होतात ना. ऑक्सिडाइज होतात, ऑइल खराब होतात, रॅसिडिटी होतं, हे होतं, ते होतं. लोकांची पोटं खराब होतात, लोकांचे काय होतं? डॉक्टरांकडे जावं लागतं. हॅलो. हा बोला. हो. मी तुम्हाला एक 15 मिनिटांत कॉल करू शकतो का? कारण मी ऑनगोईंग लेक्चरमध्ये मी कॉल बॅक करतो. हे असं होतं, कॉल सुरू होतो. तर पॉइंट सिंपल आहे की मी माझ्या मम्माला दवाखान्यात नेलं होतं. तिथे डॉक्टर फक्त एकच गोष्ट लोकांना सांगायचं, मी प्रत्येकाचे प्रिस्क्रिप्शन बघितले असं दाखव दाखव. अँटी ऑक्सिडंट. डॉक्टर म्हणतात फळं पालेभाज्या खा, प्रत्येकाला सांगा, मी ऐकायचो. फळं पालेभाज्या खा. मी डॉक्टरने विचारलं सर फळे पालेभाज्या कशासाठी अँटी ऑक्सिडंट? म्हटलं करेक्ट. म्हणजे तुमच्या खाण्यामध्ये असे पदार्थ असले पाहिजेत की जे पोटात गेल्यानंतर ऑक्सिजनला किल करत. ऑक्सिजनला हे तुमचं पोट छान राहील. म्हणजे तुमच्या पोटातले जे रिॲक्शन आहेत त्यांच्यात ऑक्सिजन गडबड करणार. म्हणजे त्या डॉक्टरला हे म्हणायचं आहे की तुमचा हा जो स्टमक आहे, यात जे रिॲक्शन चालले आहे यात ऑक्सिजन चुकून आला तर त्याला मारणारा एक प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन असतो, प्रोटेक्टिव्ह काहीतरी खा. तो तुम्ही खात नाही. तो टार्गेट करतो, स्टमकलाच टार्गेट करतो. काय करतो? रिॲक्शनला टार्गेट करतो. तर तुम्ही खाल्लेलं बसत ग्रोथ होत नाही. डॉक्टर तेच म्हणतो जरा बदाम काजू खा, त्यासोबत पालेभाजी खा. ते बॉडीत गेल्या पाहिजे. पालेभाज्या तुम्हाला